हॅलो फ्रेंड, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल ओनली केमिस्ट्री. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण जो काही आपला थर्मोडायनॅमिक चॅप्टर असेल तो एंड केलेला आहे. मग याच्यावरती जे काही MCQ असतील ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊया. तोपर्यंत काय करूया, आपण जो काही आपला नेक्स्ट चॅप्टर आहे इलेक्ट्रोकेमिस्ट्री तो आपण काय करूया, स्टार्ट करूया. पहा, इंट्रोडक्शन. व्हॉट इज दिस? काय आहे हे? दिस इज द बॅटरी. ते काय आहे? बॅटरी आहे. Now look at this picture. It is possible to run the cell without battery. हा जो काही सेलफोन असेल हा विदाउट बॅटरीचा चालेल का? इट इज नॉट अ पॉसिबल. देर इज नो. हाऊ डज दिस सेल रन? कसं रन करतो किंवा कसं वर्किंग होतं? इट कॅन बी एक्सप्लेन बाय इलेक्ट्रोकेमिस्ट्री. हे कुठून पाहायला मिळेल आपल्याला? तर इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये पाहायला मिळेल. मग इलेक्ट्रोकेमिस्ट्री म्हणजे काय हे आधी आपण काय करूया, डेफिनेशनच्या फॉर्ममध्ये पाहूया. इट इज द स्टडी ऑफ प्रोडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी फ्रॉम एनर्जी रिलीज ड्युरिंग स्पॉन्टेनियस केमिकल रिॲक्शन. इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये जी काही एनर्जी आपण वापरतो किंवा हे काय आहे, इट इज द स्टडी ऑफ प्रोडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी. कशाचं स्टडी आहे? इलेक्ट्रिसिटी कशी प्रोड्यूस होते फ्रॉम एनर्जी इज रिलीज ड्युरिंग स्पॉन्टेनियस केमिकल रिॲक्शन. मग ज्या काही रिॲक्शन स्पॉन्टेनियस असतात. स्पॉन्टेनियस कशाला म्हणतो आपण? द रिॲक्शन विच टेक प्लेस विदाउट एनी एक्सटर्नल सोर्स. एक्सटर्नल फोर्स शिवाय जी रिॲक्शन जाते किंवा एक्सटर्नल सोर्स शिवाय जी रिॲक्शन कॅरी होते. या ठिकाणी पाणी फ्लो होत असेल उंचावरून तर ते काय आहे? स्पॉन्टेनियस आहे. त्या ठिकाणी कोणतं फोर्स आहे का किंवा एक्सटर्नल सोर्स आहे का काय त्या ठिकाणी? नाही. म्हणजे ती प्रोसेस आहे स्पॉन्टेनियस. मग अशा स्पॉन्टेनियस रिॲक्शनमधून जी एनर्जी बाहेर पडते की जी एनर्जी रिलीज होते त्या एनर्जीचा स्टडी कुठे केला जातो? इलेक्ट्रो केमिस्ट्रीमध्ये केला जातो. अँड द यूज ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी टू ब्रिंग अबाउट केमिकल ट्रान्सफॉर्मेशन. अजून काय केलं जातं या ठिकाणी? इलेक्ट्रिकल एनर्जी टू ब्रिंग अबाउट केमिकल ट्रान्सफॉर्मेशन इन्क्लुडिंग नॉन स्पॉन्टेनियस प्रोसेस. आणि काही अशा रिॲक्शन्स आहे की ज्यामध्ये काय होतं, केमिकल ट्रान्सफॉर्मेशन होतं. कशाचं? इलेक्ट्रिकल एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन त्या ठिकाणी पाहायला मिळतं. त्याला म्हणतो आपण इलेक्ट्रो केमिस्ट्री. फॉर एक्झाम्पल, केमिकल एनर्जी इज कन्व्हर्टेड इन टू इलेक्ट्रिकल एनर्जी. दिस प्रोसेस इज अ इलेक्ट्रो केमिस्ट्री. बॅटरीज आर फ्युएल सेल कन्वर्ट केमिकल एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी. बॅटरी म्हणजे काय आहेत? तर ह्या आहेत फ्युएल सेल आहेत. पहा, इट कन्वर्ट केमिकल एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी. नाव लुक ॲट दिस बॅटरीज. These batteries are the fuel cell. Electrochemistry is important for creating new technologies that are eco-friendly because of more efficient and less pollutant. मग इलेक्ट्रोकेमिस्ट्री काय करते? नवीन नवीन टेक्नॉलॉजी या ठिकाणी डेव्हलप करते. आणि त्या टेक्नॉलॉजी कशा असतील? इको फ्रेंडली असतील. बिकॉज ऑफ मोर इफिशियंट. आणि ह्या कशा आहेत? मोर इफिशियंट टेक्निक आहेत आणि लेस पोल्युटंट आहेत. एन्व्हायरमेंटचं पोल्युशन पण या ठिकाणी कमी प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. तर पाहूया आपण इलेक्ट्रोकेमिकल सेल्स पाहूया. मग कशाला म्हणतो आपण इलेक्ट्रोकेमिकल सेल? अ डिव्हाइस विच कन्वर्ट केमिकल एनर्जी फ्रॉम स्पॉन्टेनियस रेडॉक्स रिॲक्शन इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी इज कॉल्ड इलेक्ट्रोकेमिकल सेल. These are also called as galvanic or voltaic cell. असं एक डिव्हाइस आहे. काय करतं ते डिव्हाइस? विच कन्वर्ट केमिकल एनर्जी फ्रॉम स्पॉन्टेनियस रेडॉक्स रिॲक्शन. स्पॉन्टेनियस रेडॉक्स रिॲक्शन पासून काय करतं? केमिकल एनर्जीचं कन्व्हर्जन इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये करतं. त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रोकेमिकल सेल. किंवा त्याला अजून काय म्हणू शकतो आपण? गॅल्व्हॅनिक सेल और व्होल्टाईक सेल त्याला म्हणतो. पहा, या ठिकाणी दिलेलं आहे आपल्याला एक्झाम्पलमध्ये ते कशा प्रकारे सेल असतो, कशा प्रकारे एनर्जी त्या ठिकाणी कन्व्हर्ट केलेले आहे. पहा या ठिकाणी. In this device, the Gibbs energy of a spontaneous redox reaction is converted into electrical energy. मग या ठिकाणी जी काही गिब्स एनर्जी असेल आहे की नाही, किंवा ती जी रिॲक्शन कशी असेल आपली? स्पॉन्टेनियस असेल. मग ह्या रिॲक्शनमधून जी एनर्जी रिलीज होईल ती एनर्जी काय केली जाईल? इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्व्हर्ट केली जाईल. दॅट इज डेल्टा जी इज इक्वल टू -NFE. काय आहेत एन आणि एफ पाहूया आपण.
डेल्टा जी इज द गिव्स फ्री एनर्जी. एन इज द नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन. मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे त्या ठिकाणी. एफ इज अ फॅरेडेज कॉन्स्टंट अँड ई इज द स्टँडर्ड सेल पोटेन्शियल. ई काय आहे, त्या सेलचं स्टँडर्ड पोटेन्शियल आहे. पहा काय युजेस आहेत मग सेलचे या पाहूया आपण. इट इज यूज फॉर रनिंग अ मोटार और अदर इलेक्ट्रिकल गॅजेट्स लाईक हीटर. जे काही वेगवेगळे आपण विद्युत उपकरणं वापरतो ते उपकरणं चालवण्यासाठी किंवा मोटार रन करण्यासाठी आपण त्या ठिकाणी इलेक्ट्रोकेमिकल सेल वापरतो. पहा हीटरचं दिलेलं आहे चित्र या ठिकाणी. पहा आपल्याला इलेक्ट्रिकल हीटर असेल किंवा मग फॅन असेल, अजून काही इन्स्ट्रुमेंट असतील, गिझर्स आहे पहा या ठिकाणी, एक्सेट्रा असे इन्स्ट्रुमेंट आपण या ठिकाणी वापरतो. पहा डिस्क्रिप्शन. डॅनियल सेल इज अन एक्झाम्पल ऑफ गॅल्व्हॅनिक सेल. डॅनियल सेल मग कशाचं एक्झाम्पल आहे, गॅल्व्हॅनिक सेलचं. पहा डॅनियल सेलचं या ठिकाणी सेल रिॲक्शन दिलेले आपल्याला. झिंक in a solid state plus Cu2 plus they convert zinc 2 plus Cu. This reaction occur in two different portions of the Daniell cell. दोन पोर्शन मध्ये ही रिॲक्शन घडते. The reduction occurs in copper electrode. रिडक्शनची रिॲक्शन आहे. पहा ही रिॲक्शन कशी आहे, आपली रेडॉक्स रिॲक्शन आहे. रेडॉक्स रिॲक्शन मध्ये या ठिकाणी ऑक्सिडेशन पण होत असतं आणि रिडक्शन पण होत असतं. मग रिडक्शन ऑफ हाफ रिॲक्शन ऑकर्स इन द कॉपर इलेक्ट्रोड. कॉपर इलेक्ट्रोड वरती रिडक्शन होतं, व्हाईल द ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन ऑकर्स ऑन द झिंक इलेक्ट्रोड. दिस आर कॉल्ड हाफ सेल और रेडॉक्स कपल. मग ह्या ज्या दोन रिॲक्शन्स असतात त्याला आपण काय म्हणतो, हाफ सेल म्हणतो किंवा त्याला रेडॉक्स कपल म्हणतो. पहा या ठिकाणी काय होतंय, जी काही रिडक्शन असेल ते कुठे होतंय आपलं कॉपर इलेक्ट्रोडला, आणि ऑक्सिडेशन कुठे होतंय झिंक इलेक्ट्रोडला. मग याला आपण म्हणतो हाफ सेल किंवा रेडॉक्स कपल म्हणतो. पहा each half cell consists of a metal rod electrode deep into an electrolyte. प्रत्येक हाफ सेल मध्ये काय आहे, एक मेटलचा रॉड आहे. त्या मेटल रॉडला आपण काय म्हणतो, इलेक्ट्रोड आहे. आणि तो इलेक्ट्रोड आपण कशामध्ये डीप करतो, तर इलेक्ट्रोलाइट सोल्युशन मध्ये तो डीप केलेला आहे. पहा each half cell consists of a metal rod electrode deep into an electrolyte. मग पहा या ठिकाणी दोन सेल दिलेले आहेत. दोन्ही सेल मध्ये एक इलेक्ट्रोड या ठिकाणी डीप केलेला आहे. कॉपर असेल, या ठिकाणी हा झिंकचा आहे. The two half cells are connected by metallic wire through a voltmeter and a switch externally. मग या ठिकाणी व्होल्टमीटर त्याला अटॅच केलेला आहे आणि स्विच त्या ठिकाणी अटॅच केलेला आहे. पहा द इलेक्ट्रोलाइट्स ऑफ द टू हाफ सेल्स आर कनेक्टेड इंटरनली थ्रू द सॉल्ट ब्रिज. मग या ठिकाणी जे काय दोन सोल्युशन्स असतील, हे दोन सोल्युशन कशाने कनेक्ट केलेले आहेत, तर ते कनेक्ट करतो आपण सॉल्ट ब्रिजनं कनेक्ट करतो. रिडक्शन हाफ रिॲक्शन. मग काय रिडक्शन होतं, तर 2+ ऑक्सिडेशन स्टेटमधील कॉपर काय करतो, दोन इलेक्ट्रॉन लॉस्ट करतो, सॉरी ॲक्सेप्ट करतो आणि कुठे जातो, तर 0 ऑक्सिडेशन स्टेटला जातो. ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन. झिंक काय करतो, दोन इलेक्ट्रॉन लॉस्ट करतो आणि झिंकवरती 2+ चार्ज होतो, म्हणजे 0 पासून तो +2 पर्यंत जातो. वर्किंग प्रोसेस. मग कसं वर्किंग आहे याचं, देअर इज अ टेंडन्सी ऑफ मेटल from the solution to get deposited on the metal electrode trying to make it positively charged. प्रत्येक मेटलची टेंडन्सी आहे काय, की डिपॉझिट होण्याची, कशावरती, इलेक्ट्रोड वरती डिपॉझिट होण्याची टेंडन्सी आहे. पहा at the same time metal atoms of electrode have a tendency to go into the solution and make it negatively charged. याचबरोबर सेम काय होतं या ठिकाणी, मेटलची टेंडन्सी अजून काय आहे, इलेक्ट्रोडची टेंडन्सी काय आहे, की त्या सोल्युशनमध्ये तो जात असतो आणि सोल्युशनला कसा बनवतो तो निगेटिव्हली चार्ज बनवतो. पहा at equilibrium there is a separation of these two types of charges. Hence depending on the tendencies of the two opposing reactions the electrode may be positively charged or negatively charged with respect to the solution. मग ह्या ज्या काही दोन रिॲक्शन्स असतात, ह्या रिॲक्शनवर डिपेंड आहे की तो इलेक्ट्रोड वरती पॉझिटिव्ह चार्ज येईल
किंवा निगेटिव्ह चार्ज येईल त्या ठिकाणी पहा विथ रिस्पेक्ट टू द सोल्युशन. अ पोटेन्शियल डिफरन्स डेव्हलप बिटवीन द इलेक्ट्रोड अँड इलेक्ट्रोलाइट सोल्युशन इज कॉल्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल. मग त्या ठिकाणी काय होतंय, एक पोटेन्शियल त्या ठिकाणी डेव्हलप होतं. कशामध्ये डेव्हलप होतं, इलेक्ट्रोड आणि इलेक्ट्रोलाइट यामध्ये काय होतं, ते पोटेन्शियल डेव्हलप होतं आणि त्या पोटेन्शियलला आपण काय म्हणतो, इलेक्ट्रोड पोटेन्शियल त्या ठिकाणी म्हणत असतो पहा. इन अ गॅल्व्हॅनिक सेल द ऑक्सिडेशन हाफ सेल इज कॉल्ड ॲनोड. गॅल्व्हॅनिक सेलमध्ये ऑक्सिडेशन हाफ सेल असेल तर ऑक्सिडेशन हाफ सेलला आपण म्हणतो ॲनोड. अँड इट हॅज अ निगेटिव्ह पोटेन्शियल विथ रिस्पेक्ट टू द सोल्युशन, व्हेअर ॲज रिडक्शन हाफ सेल इज कॉल्ड कॅथोड अँड इट हॅज अ पॉझिटिव्ह पोटेन्शियल विथ रिस्पेक्ट टू द सोल्युशन. पॉझिटिव्ह रिस्पेक्ट आहे म्हणून त्याला म्हणतो कॅथोड म्हणतो आपण याला, आणि निगेटिव्ह असेल तर त्याला काय म्हणतो आपण, ॲनोड म्हणतो. पहा इलेक्ट्रोड आहेत ए आणि बी दोन या ठिकाणी दिलेले आपल्याला. डिफ्यूज लेयर आहे पहा या ठिकाणी. अपोजिट चार्जेस ॲडजस्टंट टू द सरफेस. या पहा झिंक नायट्रेटचं सोल्युशन असेल आणि कॉपर नायट्रेटचं सोल्युशन असेल. झिंकचं आहे ॲनोड, याच्यावरती आहे निगेटिव्ह चार्ज. कॉपर असेल कॅथोड, याच्यावरती आहे पॉझिटिव्ह चार्ज. Zn2+ आणि NO3- तयार होतील. या ठिकाणी Cu2+ आणि NO3- तयार होतील. आणि त्या ठिकाणी सॉल्ट ब्रिज आहे तो काय करेल, दोन सोल्युशन कनेक्ट करेल आणि त्याच्यामध्ये आहे NaNO3. मग झिंक काय झालं या ठिकाणी आता डिपॉझिट झालेलं पाहायला मिळेल आपल्याला. इलेक्ट्रोड या ठिकाणी ट्रान्सफर झाले. कुठून कुठे ट्रान्सफर होतात इलेक्ट्रोड, झिंक कडून ट्रान्सफर झाले. कुठे ट्रान्सफर होतात पहा ते इलेक्ट्रोड, त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन ट्रान्सफर झाले पहा. ॲनोड कडून कॅथोड कडे इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी ट्रान्सफर झालेले पाहायला मिळतात पहा आपल्याला. नंबर ऑफ गॅल्व्हॅनिक सेल्स कॅन बी कन्स्ट्रक्टेड ऑन द सेम पॅटर्न ऑफ डॅनियल सेल बाय टेकिंग कॉम्बिनेशन्स ऑफ एनी टू डिफरंट हाफ सेल. वेगवेगळ्या प्रकारचे सेल्स आपण तयार करू शकतो. या ठिकाणी पहा डॅनियल सेल आपण विचारात घेतलं तर त्यापासून आपण वेगवेगळे सेल्स त्या ठिकाणी तयार करू शकतो पहा. MCQs आहेत पहा. अ सेल इन विच इलेक्ट्रिक करंट इज प्रोड्यूस्ड बाय अन ऑक्सिडेशन रिडक्शन प्रोसेस इज कॉल्ड व्होल्टाइक सेल, रिव्हर्सिबल सेल, कॉन्सन्ट्रेशन सेल अँड स्टँडर्ड सेल. तर त्याला म्हणतो आपण व्होल्टाइक सेल म्हणतो बघा. द फंक्शन ऑफ सॉल्ट ब्रिज इन अन इलेक्ट्रोकेमिकल सेल इज. सॉल्ट ब्रिजचं काय फंक्शन आहे, टू प्रिव्हेंट द मिक्सिंग ऑफ इलेक्ट्रोलाइट इनटू टू हाफ सेल्स, टू कंप्लीट द सर्किट, टू मेंटेन द इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी ऑफ द टू हाफ सेल. तर या ठिकाणी तीनही त्याचेच कार्य आहेत. डॅनियल सेल इज शोन ॲज. कशा प्रकारे दाखवतो डॅनियल सेल आपण, ऑप्शन ए असेल, बी असेल, सी असेल का ऑप्शन डी असेल. तर याचा आन्सर आहे पहा ऑप्शन बी असेल. का तर आधी इलेक्ट्रोड घेतो आपण झिंक, त्याचं काय होतं ऑक्सिडेशन Zn2+ होतं. नंतर काय दाखवतो आपण डबल हेडेड लाईन दाखवतो Cu2+ आणि याचं झालेलं रिडक्शन Cu या ठिकाणी आपण घेत असतो पहा. IUPAC कन्व्हेन्शन. IUPAC convention. Write the anode on the left hand side and the cathode on the right hand side by putting a vertical line between the symbol of metal and formula of the electrolyte in the solution. लेफ्ट साईडला ॲनोडला, राईट साईडला कॅथोडला, आणि त्यामध्ये काय करायचे आपल्याला व्हर्टिकल लाईन त्या ठिकाणी आपल्याला मेटल आणि त्याचा जे काय फॉर्म्युला असेल त्यामध्ये आपल्याला पुटअप करायची. अँड पुट अ डबल व्हर्टिकल लाईन इन बिटवीन द सोल्युशन. सोल्युशनमध्ये काय करायचे आपल्याला डबल लाईन त्या ठिकाणी आपल्याला द्यायची. ॲनोड आणि कॅथोड असं ते लाईन असेल पहा. मेटल आर असेल मेटल, ते असेल त्याचं इलेक्ट्रोलाइट. नेक्स्ट असेल पहा इलेक्ट्रोलाइट आणि त्याचं काय असेल परत मेटल असेल पहा. फेर आर is the reactant and P is the product. For example,
सेल रिॲक्शन्स Zn कोणत्या सोल्युशनमध्ये आहे तो Zn सॉलिड प्लस Cu2 प्लस दे गिव्ह Zn2 प्लस aqueous प्लस Cu. हे झालं त्याचं कन्व्हेन्शन. कशा प्रकारे आपण ते लिहू शकतो पहा. सेल रिप्रेझेंटेशन. मग सेल कसं लिहायचं आपल्याला Zn आहे. Zn पासून काय तयार होतं Zn2 प्लस तयार होतं. Cu2 प्लस कशापासून तयार झाला Cu2 प्लस तर Cu2 प्लस झाला Cu पासून त्या ठिकाणी तयार झालेला आहे. याला म्हणतो आपण रिप्रेझेंटेशन ऑफ सेल्स. क्वेश्चन्स. राईट द सेल रिॲक्शन टेकिंग प्लेस इन द सेल. सेल रिॲक्शन त्या ठिकाणी लिहा. Cu सॉलिड Cu2 प्लस डबल लाईन Ag प्लस अँड Ag. आन्सर सेल रिॲक्शन दिलेली पहा. Cu प्लस 2Ag प्लस दे गिव्ह Cu2 प्लस प्लस 2Ag. EMF of a cell, electromotive force of a cell. E cell is equal to E right minus E left. Thank you.